तर मंडळी, आज आपण तिरुपती बालाजी यांच्या 7 शनिवारच्या व्रताची माहिती घेणार आहोत. याला सप्त शनिवार व्रत असं देखील म्हणतात आणि हे अत्यंत साधं आणि सोपं असं व्रत आहे. आणि ह्या व्रतामुळे तुमच्या आयुष्यातील कोणतेही जे संकट असतील, कोणतेही जर तुम्हाला त्रास असतील, अडीअडचणी असतील, तर ते दूर व्हायला मदत होते. तर चला, आपण आज व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, आज आपण दाक्षिणात्य भागातील अत्यंत चमत्कारी अशा श्री बालाजींच्या व्रतासंदर्भात माहिती घेणार आहोत. आणि हे व्रत फक्त 7 शनिवार तुम्हाला करायचं असतं. हे व्रत का केलं जातं? तर हे बघा, तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण असेल, मग आर्थिक असेल किंवा आरोग्य संदर्भातील काही प्रश्न असतील, किंवा तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये उन्नती मिळत नसेल, किंवा तुमच्या घरात एखादं शुभ कार्य ठरलंय पण त्यात कोणतेही विघ्न येऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल, तरी सुद्धा तुम्ही व्रत करू शकता. आणि ह्या व्रताचे 2 फायदे आहेत. जसं हे व्रत बालाजींचं आहे, त्याचप्रमाणे हे व्रत शनिवारी केलं जातं. त्यामुळे हे व्रत शनिदेव आणि बालाजी यांना दोघांनाही समर्पित असं हे व्रत आहे. त्यामुळे तुमच्या जर कुंडलीमध्ये कोणतेही दोष असतील, किंवा तुम्हाला जर साडेसातीचा जर त्रास होत असेल, तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप ह्यामुळे आराम पडू शकतो. आणि ह्याचं कारण का आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगते. कारण बालाजींनी शनिदेवांकडून हे वचन घेतलेलं आहे की जे कोणीही बालाजींची प्रार्थना करतील त्यांना शनिदेव हे कधीही त्रास देत नाहीत. तर अशी या व्रताची महती आहे. तर चला, आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात की हे व्रत कशा प्रकारे करायचं आहे. तर जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात, तशाच प्रकारे तुम्ही सर्वप्रथम घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे. जिथे तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि तिथे सर्वप्रथम तुम्ही चौरंग हा मांडून घ्या. त्यावरती तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र हे घालून घ्या. आणि ज्या पाटावरती तुम्ही बालाजी महाराजांची प्रतिमा, फोटो ठेवणार आहात, त्या पाटाला तुम्ही सर्वप्रथम थोडीशी हळद लावून, म्हणजे ओली करायची ती हळद आणि ती लावून घ्यायची. आणि ती सारवून झाल्यानंतर, सुकल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला पिवळं वस्त्र हे घालायचं आहे. त्यापूर्वी त्याच्यावरती छोटीशी रांगोळी ही काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी तांदळाची रास करून बालाजी महाराजांचा फोटो त्यावरती ठेवायचा आहे. याशिवाय जर तुमच्याकडे बालाजींची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे बालाजींचं कॉइन असेल तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. या पूजेमध्ये याशिवाय तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती लागेल आणि महालक्ष्मी आईची सुद्धा तुमची जी घरातली मूर्ती असेल ती सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ही ठेवायची आहे. तर बघा, कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांचं हे स्मरण करतो. त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, त्याला पंचामृताने अभिषेक करून घ्या. आणि त्यानंतर दुर्वा, फुलं हे अर्पण करून त्यांना प्रसाद दाखवून घ्या. आणि त्यानंतर विड्याची पानं ही अत्यंत महत्वाची आहेत ह्या पूजेमध्ये, आणि त्याशिवाय तुळशीची पानं. त्यामुळे बालाजी महाराजांना जितकं तुम्हाला सजवता येईल तितकं तुम्ही सजवा त्या फोटोला. त्यांना तुळशीचे हार अर्पण करा, फुलं अर्पण करा, कारण बालाजी महाराजांना शृंगार हा अत्यंत प्रिय आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर महालक्ष्मी देवीची सुद्धा पूजा करायची आहे. जर तुम्ही कोणत्याही आर्थिक कारणासाठी जर ही पूजा करत असाल तर महालक्ष्मी आईची सुद्धा तिथे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तर तिथे त्यानंतर तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत. एक बालाजी महाराजांसाठी आहे विडा, आणि एक गणपती बाप्पासाठी आपण विडा हा ठेवून घेणार आहोत, कारण आपल्या कार्यामध्ये कोणतंही विघ्न हे येऊ नये. आणि त्यानंतर अष्टदिक्पाल आणि नवग्रह यांचे मनातल्या मनामध्ये स्मरण करायचे आहे. तर बघा, पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही घरातल्या देवांची पूजा करून घ्या आणि त्यानंतर ह्या पूजेला सुरुवात करा. तर सर्वप्रथम गणपतीचं ध्यान करायचं आहे. तुम्ही गणपती बाप्पाचे जे तुम्हाला मंत्र माहिती आहेत ते म्हणून घ्या, अथर्वशीर्ष म्हणून घ्या. त्यानंतर आचमन करून घ्या आणि षोडोपचार पूजा ही तुम्हाला करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक कलश सुद्धा इथे स्थापित करायचा आहे. तर बघा, कलश ठेवताना आपल्याला एक काळजी घ्यायची, ते म्हणजे ही बालाजींची पूजा आहे. त्याच्यामुळे तुम्ही विड्याची पानं जेव्हा ठेवता तेव्हा आपण 1 रुपया आणि सुपारी हे पाण्यामध्ये टाकतो, हळद कुंकू टाकतो, फुलं टाकतो, पण त्याशिवाय आपल्याला तुळशीचं पान सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर कलशाची ही जी तुम्ही स्थापना केल्यानंतर तुम्हाला त्यांना छान नमस्कार करून घ्यायचा आहे कलशाला, आणि फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. आणि हा कलशावरती जो तुम्ही नारळ ठेवणार आहात ते तुम्हाला 7ही शनिवार सेम नारळ हा ठेवायचा आहे. आणि तुमचा जेव्हा हे व्रत समाप्ती होईल तेव्हा या नारळाचं तुम्ही कुठेही विसर्जन हे करू शकता. तर म्हणजे हे बघा,
यानंतर तुम्हाला अत्यंत महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे मुंडपू तयार करायचंय. मुंडपू म्हणजे ही अत्यंत पवित्र अशी पोटली असते. तर ह्या पोटलीमध्ये तुम्हाला पहिल्या शनिवारी संकल्प करून बालाजींना सांगायचं आहे की तुम्ही हे व्रत का करत आहात, तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही देवांना सांगायची आहे. आणि ह्या पोटलीला कसं तयार करायचं बघा, तुम्ही कोणत्याही पांढऱ्या रंगाचं वस्त्र घेऊ शकता आणि ते हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ बुडवून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ते वाळल्यानंतर ते पिवळ्या रंगाचं होईल. आणि ते पिवळ्या रंगाचं वस्त्र तयार झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 7 लवंगा आणि 7 वेलची ह्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि 7 खजूर. हे सगळं तुम्हाला 7-7 या संख्येमध्ये घ्यायचं आहे. कारण 7 अंक हा बालाजींना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट ही 7 संख्येमध्ये इथे या पूजेमध्ये घेत असतो. हे झाल्यानंतर थोड्याशा अक्षता त्याच्यामध्ये टाकायचंय, थोडेसे कापूर टाकायचे आहेत आणि तुळशीचं पान टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे व्रत केलेलं आहे त्याची प्रतिकृती ठेवायची आहे. जर तुम्हाला घर हवं असेल तर तुम्ही छोटंसं खेळण्यातलं घर त्याच्यामध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला अपत्य प्राप्तीची इच्छा असेल तर बघा चांदीच्या ना छोट्याशा प्लेटवरती असं कोरलेलं छोटंसं बालक वगैरे पण मिळतं, तर ते ठेवू शकता. जर तुम्ही एखादा व्याधी असेल तर त्याच्यावरती अवयव सुद्धा कोरलेले असतात चांदीच्या छोट्याशा प्लेटवरती. ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही लाकडाचं सुद्धा खेळणं घेऊन ते सुद्धा या पोटलीमध्ये ठेवू शकता. आणि ही पोटली आपल्याला बंद करून ठेवायची आहे. आणि जोपर्यंत तुमचं हे व्रत संपूर्ण होत नाही त्या प्रत्येक शनिवारी ह्या पोटलीची तुम्ही पूजा ही करायची आहे बालाजींच्या फोटो समोर ठेवून. आणि तुमचं हे व्रत संपन्न झाल्यानंतर वर्षभरात तुम्ही कधीही तिरुपतीला जाऊन भेट देऊ शकता. आणि ही जी तुमची मुंडपू आहे ती तिथल्या तुम्ही हुंडीमध्ये समर्पित करायची आहे देवांना आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही हे त्यांच्यासाठी व्रत, तुमच्या इच्छापूर्तीसाठी व्रत केलं होतं आणि त्या संपन्न झालं आणि तुमची इच्छापूर्ती झाली आणि म्हणून हे दानपेटीमध्ये तुम्ही टाकत आहात. आणि हो, ह्या ज्या मुंडपू तुम्ही तयार करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे पैसे सुद्धा ठेवायचे आहेत. ते तुम्ही यथाशक्ती ठेवू शकता. 151 किंवा 111 रुपये जसं तुम्हाला योग्य वाटेल तितके पैसे तुम्ही त्या मुंडपूमध्ये ठेवायचे आहेत. तर ही जी पोटली आहे ना ती तुम्हाला पहिल्या शनिवारी बनवायची आहे. तुम्हाला काही प्रत्येक शनिवारी बनवायची नाहीये. जी पहिल्या शनिवारी तुम्ही पोटली बनवलेली आहे तिचा प्रत्येक पुढे 6 शनिवार तुम्हाला पूजेमध्ये वापर करायचा आहे. त्यानंतर बघा गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला नक्की आठवणीने त्यांना वस्त्र माळ ही घालून घ्यायची आहे. बालाजींच्या फोटोला सुद्धा तुम्हाला वस्त्रमाळा घालायची आहे. लक्ष्मी देवींना सुद्धा तुम्ही परिधान करा. आणि त्यानंतर बालाजींच्या आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला तुम्हाला जानवजोड हे अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे बालाजींची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोला सुद्धा हे अर्पण करू शकता. काहीच हरकत नाही. आणि जर तुमच्याकडे बालाजींची मूर्ती असेल तर पूजेमध्ये त्यांना सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला पंचामृताने हा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक हा करून झाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर तुमची जी मुख्य पूजा आहे ती संपणार आहे. पण त्यानंतर ह्या पूजेमधला सर्वात महत्वाचा भाग उरतो ते म्हणजे 7 दीप हे आपल्याला या पूजेमध्ये प्रज्वलित करायचे असतात. आणि हे 7 दीप कसे बनवायचे असतात तर हे पिठापासून बनवतात. तर दाक्षिणात्य भागामध्ये ह्या पिठापासून बनवलेल्या दिव्यांना खूप महत्व आहे. तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे तर बघा तांदळाचं पीठ हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये केळं सुद्धा मिक्स करू शकता. इथे मी केळं घेतलेलं नाहीये. आणि दूध तुम्हाला वापरायचं आहे आणि थोडंसं तूप. जर तुम्हाला दूध खूप जास्त प्रमाणात घेणं शक्य नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी हे वापरू शकता. इथे मी फक्त दूधच वापरलेलं आहे. मी पाणी वापरलेलं नाहीये. तर हे सगळं करून तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. छान पैकी पीठ मळून घ्यायचं आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे दिवे हे बनवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यावरती तुम्हाला बालाजींच्या मस्तकावरती जो तिलक आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर तो आपण तिलक कसा बनवणार आहोत तर तुम्हाला चंदन आणि हळद हे मिक्स करून खालचा जो सर्वप्रथम जे तिलक आहे ते बनवायचं आहे. आणि मध्ये जो लाल रंगाचा तिलक आहे तो तुम्ही कुंकवाने बनवायचा आहे. तर अशा प्रकारे त्यांचा तिलक हा तुम्हाला प्रत्येक दिव्यावरती बनवून घ्यायचा आहे. आणि वाती लावताना एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही तेलाच्या जर वाती बनवणार आहात तर तुम्ही प्रत्येक शनिवार तेलच वापरा. जर तूप वापरणार असाल तर प्रत्येक शनिवार तूपच वापरा.
आणि हे पिठाचे दिवे ठेवताना तुम्हाला विड्याच्या पानांवरतीच हे दिवे ठेवायचे, याची दक्षता घ्या. आणि त्या विड्याच्या पानांना सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती हे दिवे ठेवून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे हे सर्व दिवे प्रज्वलित करून घ्या. देवांना पंचामृताचा तुम्ही इथे सर्वप्रथम नैवेद्य दाखवून घ्या. आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ह्या पूजेमध्ये काळ्या गोष्टींचा वापर केला जातो. का? तर शनी देवांना काळा रंग हा प्रिय आहे. जसं आपण इथे 7-7-7 सगळ्या गोष्टींचा वापर करत आहोत आणि 7 अंक हा बालाजींना प्रिय आहे, त्याचप्रमाणे काळा रंग हा शनी देवांना प्रिय आहे. त्यामुळे इथे आपण तिळाचे लाडू बनवून घेणार आहोत आणि ते सुद्धा तुम्हाला 7च बनवायचे आहेत. तर ही बनवण्याची पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे. तुम्ही काळे तीळ ही सर्वप्रथम तव्यावरती भाजून घ्या आणि त्यानंतर ते भाजलेले तीळ तुम्हाला मिक्सरला लावायचे आणि मिक्सरला लावताना तुम्हाला थोडंसं त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे गूळ हे ऍड करायचं आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्ही मिक्सरला लावून घेतल्यानंतर हे मिश्रण अगदी मऊ होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही तूप वगैरे पण घालावं लागत नाही, कारण तिळाला ऑलरेडी त्याचं स्वतःचं असं तेल सुटतं. आणि ते छान मळून घ्या. आणि हे तुम्ही थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलं तरी चालेल. जसं 7 मध्ये बघा तुम्ही पहिले 4 दिवसांसाठी एकत्र तुम्ही हे मिश्रण बनवून घ्या आणि उरलेल्या 3 शनिवारसाठी नंतर पुन्हा हे मिश्रण बनवून घ्या आणि ते डब्यामध्ये व्यवस्थित राहतं. तिळाला काहीच होत नाही, कारण ह्याच्यामध्ये अजिबात आपण पाण्याचा हा अंश घेतलेला नाहीये. आणि हो, हे व्रत करताना उपास ठेवायचा का? तर हो, तुम्ही उपास करू शकता. आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. पूजा कधी करायची? तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पूजा करू शकता. जर तुम्ही सकाळी ही पूजा करत असाल, तर सकाळी 8च्या आधी जर ही तुम्ही पूजा संपवली, तर ती अत्यंत शुभ मानली जाते. कारण की ब्रह्ममुहूर्तावर उठून 8 पर्यंत तुम्ही ही पूजा संपवली, तर त्याचं जे फळ प्राप्ती आहे, ती अधिक चांगली असते अशी मान्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी जर तुम्ही करणार असाल, तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही ही पूजा करू शकता. नवरा बायको मिळून दोघे सुद्धा ही पूजा करू शकता, काहीच हरकत नाही. उलट जर तुम्ही ज्याही कारणासाठी ही पूजा करत असाल आणि दोघांनी मिळून केली, तर तुम्हाला लवकरात लवकर त्याची प्रचिती सुद्धा येऊ शकते. सगळी पूजा मांडणी झाली, तुम्ही लाडू बनवले, दिवे सगळे आपले प्रज्वलित करून झाले. ह्यानंतर तुम्हाला जे वाचन करायचे आहे त्याबद्दल सांगते. तर ह्या वाचनामध्ये काय करायचंय? सर्वप्रथम तुम्ही श्री व्यंकटेश्वर अष्टोत्तर शतनामावली ही वाचून घ्या. ती वाचून झाल्यानंतर तुम्हाला वाचायचंय ते म्हणजे श्री महालक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली आणि यानंतर श्री पद्मावती अष्टोत्तर शतनामावली. ह्या तिन्ही तुम्हाला शतनामावली वाचून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही काय वाचणार आहात? तर तुम्ही वाचणार आहात 5 अध्याय श्री व्यंकटेश्वर व्रतकथा म्हणून तुम्ही जर टाईप केलं, तर तुम्हाला गुगलमध्ये सुद्धा या व्रतकथा मिळून जातील. आणि ह्याचे 5 अध्याय असतात, तर ते 5 तुम्हाला कथा या वाचायच्या आहेत. अगदी छोट्या आहेत, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. आणि प्रत्येक अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळा गोविंदा 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 असं म्हणायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुमचे हे सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ हा अर्पण करायचा आहे. तर बघा, हा यथाशक्ती आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक अध्याय झाल्यानंतर तुम्ही नारळ फोडा, किंवा तुम्ही 5ही अध्याय झाल्यानंतर एक नारळ फोडला तरी सुद्धा चालू शकतं. पण लॉजिकली बघायला गेलं तर आपण ह्या 5 नारळांचं करणार काय? म्हणून तुम्ही 5 अध्याय झाल्यानंतर एक नारळ जरी फोडला, अर्पण केला देवांना, तरी सुद्धा चालू शकतं. आणि नैवेद्यामध्ये काय दाखवायचं? तर बघा, जो आपण दही भात बनवतो, त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला फोडणी द्यायची आहे. तर बघा, दही भात हा बालाजींना अत्यंत प्रिय आहे आणि दाक्षिणात्य भागामध्ये ना फोडणीचा दही भात बनवला जातो. लाल मिरची, त्यानंतर मोहरी आणि कढीपत्ता. तर ह्याचा वापर करून तुम्ही दही भाताला फोडणी द्यायची आहे आणि तो दही भात तुम्ही अर्पण करू शकता. याशिवाय तुम्ही गोडामध्ये काहीही, खीर किंवा लाडू वगैरे तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते तुम्ही देवांना अर्पण करू शकता. भात, भाजी, आमटी असं सगळं, वरण भात असं सगळं तुम्ही, तुम्हाला जे यथाशक्ती जे काही जमेल ते तुम्ही देवांना हे अर्पण करू शकता. आणि याशिवाय फळं वगैरे तुम्ही सकाळपासून देवांच्या पूजेमध्ये ही अर्पण करू शकता. केळी ही जनरली पूजेमध्ये ठेवली जातात, कारण की ती प्रत्येक सीझन मध्ये अवेलेबल असतात, तर ती ठेवायची आहेत. आणि अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे शनी देवांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला काळी द्राक्ष जर मिळाली
तर ती तुम्हाला थोडीशी शनिदेवांसाठी ही प्रसादामध्ये ठेवायची आहे. जर तुम्हाला अगदीच काळी द्राक्ष नाही मिळाली तर तुम्ही काळ्या मनुका या 7 संख्येमध्ये हे पूजेमध्ये वापरू शकता. आणि ही पूजा आहे बघा, एक अखंड दिवस तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी तुम्हाला उचलायची आहे. तर बघा, ह्या पूजेच्या साहित्याचा आपल्याला करायचा काय हा प्रश्न पडला असेल तर बघा, विडे वगैरे आपण जे वापरलेले आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, फुलं वगैरे सर्व साहित्य. आणि हे जे दिवे आहेत ते तुम्ही गाईला खायला देऊ शकता किंवा ते पाण्यामध्ये तुम्ही कुस्करून घ्या आणि कोणत्याही जे मोठे वृक्ष वगैरे असतात त्यांना तुम्ही बागेमध्ये वगैरे असतील तिथे जाऊन तिथे ते पाणी तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. जर तुम्हाला हे पिठाचे दिवे बनवणे कठीण वाटत असेल तर तुम्ही 2 समया किंवा 2 दिवे घ्या आणि एका 4 वाती आणि एका 3 वाती असं सुद्धा लावू शकता, कारण आपल्याला एकूण 7 वाती ह्या लावायच्या आहेत. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली की हे व्रत आहे ना 7 शनिवारचं व्रत आहे, पण काही जण 1 शनिवार हा एक्स्ट्रा करतात, कारण बालाजींना असलपेक्षा व्याज हे जास्त प्रिय आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 7 शनिवार आणि अजून 1 शनिवार असं हे 8 शनिवार व्रत करू शकता आणि 8व्या दिवशी या व्रताचं उद्यापन हे देखील करू शकता. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक शनिवारी जर शक्य असेल तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेवायला द्या. जे गरजू व्यक्ती असेल त्यांना काहीतरी दान द्या. आणि प्रत्येक शनिवारी जर शक्य नसेल, खरं तर जोडप्याला देतात, पण जोडपं जर शक्य नसेल तर तुमच्या घरी जी कोणी ताई वगैरे येतात, कामवाल्या ताई, त्यांना सुद्धा तुम्ही जेवण देऊ शकता. तर बघा, हे व्रत आहे ना कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही, कोणत्याही तुम्ही राज्यात असाल, कोणतीही भाषा बोलत असाल, त्याला काहीही हरकत नाही. ह्या व्रताला कसलीही अडचण नाहीये, तुम्ही कोणी हे व्रत करू शकता. आणि स्त्रिया जर हे व्रत करणार असतील आणि मध्ये एखादा जर शनिवार तुम्हाला मिळाला नाही तर त्या शनिवारी बघा तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो शनिवार तुम्ही सोडून द्या, अडचण आली असेल तर, आणि पुढच्या शनिवारपासून तुम्हाला ते काउंट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 7 शनिवार हे व्रत आपलं संपन्न करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी तुमच्या जवळपास असलेल्या बालाजीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकता. आणि शक्य नसेल तर शेवटच्या शनिवारी तरी तिथे जाऊन बालाजींचं दर्शन घ्या, त्यांना केळी नारळ हे अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घ्या. आणि हो, पोटली सुद्धा तुम्ही ह्या मंदिरामध्ये शेवटच्या शनिवारी ठेवू शकता, जर तुम्हाला लगेचच बालाजीला जाण्याचा योग येत नसेल. आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही तिरुपतीला जाऊन बालाजी महाराजांचे दर्शन हे घेऊ शकता. आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कोणत्या शनिवारपासून हे व्रत आपण सुरू करू शकतो. तर बघा, तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही शनिवारपासून हे व्रत सुरू करू शकता, फक्त अमावास्येला सुरू करू नका. आणि जर तुम्हाला मुहूर्तच जर बघायचा असेल तर तुम्ही श्रावणामधल्या कोणत्याही शनिवारपासून हे व्रत सुरू करू शकता, किंवा मार्गशीर्ष महिन्यापासून किंवा माघ महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यातील कोणत्याही शनिवारी तुम्ही हे व्रत करू शकता, किंवा पौर्णिमा, पंचमी, सप्तमी आणि मुख्य म्हणजे एकादशीला सुद्धा तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. आणि येणाऱ्या दोन्ही एकादशी बघा ह्या शनिवारीच येत आहेत, तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे व्रत त्या दिवशीपासून सुद्धा हे व्रत सुरू करू शकता. तर बघा, ह्या शनिवारचं उद्यापन कसं करायचं, जेव्हा तुमचा शेवटचा शनिवार असेल तेव्हा तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन करणार आहात, तर तुम्ही एखाद्या जोडप्याला बोलवा. कारण की प्रत्येक शनिवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही शेवटच्या शनिवारी एखाद्या जोडप्याला बोलवा आणि त्यांचा तुम्ही योग्य तो मान सन्मान करा. त्यांना विष्णू आणि लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचा योग्य तो मान सन्मान करा. त्यांना जेवण तुम्ही द्या. आणि जी स्त्री असेल तिची ओटी वगैरे तुम्हाला भरायची आहे, यथाशक्ती ह्या गोष्टी करा. आणि तुम्हाला ह्या व्रताचा नक्कीच बघा रिझल्ट मिळेल. ह्या व्रतामध्ये तुम्हाला नक्की फळ मिळणार आहे. फक्त श्रद्धापूर्वक व्रत करा आणि तुमची इच्छा आहे बालाजी नक्की पूर्ण करतील. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोक असावा. धन्यवाद.